एक सरपंच म्हणला, साहेब ते पैसे दिले तर घेत नाही, बेड्यात घालते आणि थिंड काढते गावात. जे चव्हाण साहेब ते आमदारवरती भडकले, भिलावी गुरुजी असली बोकडं घेऊन माझ्याकडे आलाय तुम्ही, चला तुम्ही म्हणता सस्पेंड करा, म्हणजे बदली सुद्धा होणार नाही. लाईट का गेली योग्य सांगितलं. ह्याने बोलता बोलता त्या कानफाट फाडकन वाजवली माझ्यासमोर, ते गाल चोळायला लागली. डीवायएसपी समोर आमदार एक्झिक्युटिव्हला वाजवली. मग त्याला आणला आणि गुन्हा नोंद केला. पण ते अधिवेशन चालू होणार होतं म्हणून त्याला काय अटक केली, पण जामिनावर सोडला. मी छापा टाकाय गेलो आणि त्याने आमच्यावर हल्ला केला. ते आमच्या एका शिपायाचा पाय मोडला, एकाचा हात मोडला, आणि 303 ची रायफल घेऊन ते 10 राऊंड लोड असली पळाले आणि आमच्या डीवायएसपी हल्ला केला. तेव्हा मी डीवायएसपी साहेबांना वाचवायला गेलो, तर जो 2 भावापैकी एक भाऊ डीवायएसपी अंगावर धावला होता, त्याला मी असं ओढाय गेलो, तर मागचा भाऊ दुसरा येऊन माझ्या डोक्यात ओंडका घालणार होता. इतक्या ते एसआरपीच्या कॉन्स्टेबलने, लान्स नाईक होता, त्याने हिट फायरिंग केली आणि त्याला ठार मारला. तुम्ही एक सरपंच अटक केला म्हणून तुमची बड्डे झाली, तुम्हाला डझनाने सरपंच मिळतील असं पोलीस स्टेशन देतो. म्हणजे कुठे द्या. त्यांनी कराड तालुक्यामध्ये हायवेला उंबरज पोलीस स्टेशन आहे, म्हणजे उंबरजला बदली केली. त्या साहेबांच्या जिभेला काय तीळ होता काय माहित नाही. 1 वर्षात 12 सरपंच अटक. बर. मित्रांनो नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनल जाहीर सभा. मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये आपण कर्तव्यनिष्ठ लोकांना पाहिलेलं असतं. अनेक अशी लोक असतात की ती त्यांच्या कर्तव्याशी प्रामाणिक असतात आणि ही लोक त्यांच्या कर्तव्यामुळे ओळखली जातात. पुढे जाऊन याच लोकांच्या कर्तव्याचा आदर्श घेऊन तरुणाई ही पुढे आपली वाटचाल देखील करत असते. थोडक्यात काय तर कर्तव्याशी प्रामाणिक राहिलेली माणसं ही कायम लोकांच्या मध्ये, त्यांच्या विचारामध्ये जिवंत राहत असतात. मग तुमचं कर्तव्य कुठलंही असू द्यात, ते कर्तव्य तुमच्या कुटुंबाच्या पालन पोषणाचं असो, तुमच्या सेवेचं असो, किंवा तुम्ही जे काही काम करता आहात त्या प्रत्येक गोष्टीतलं असो, या कर्तव्याशी ज्यावेळेस माणूस एकनिष्ठ राहतो त्यावेळेस माणूस हा कायम आणि कायम अजरामर राहतो. अशीच काही माणसं असतात की ज्यांना आपल्याला नक्की भेटलं पाहिजे. मी आज तुम्हाला ज्यांना भेटवतोय त्यांच्याबद्दल जे तुम्ही ऐकणार आहात हे मी सांगण्यापेक्षा आपण त्यांच्या तोंडून तर ऐकणारच आहात, पण ऐकल्यानंतर मात्र तुम्ही आश्चर्य कराल की अशा लोकांना आपण नक्कीच भेटलं पाहिजे. आज असेच एक रिटायर्ड डीवायएसपी आपण ज्यांना म्हणतो, पोलीस उपाधीक्षक नारायण खानू मोठे देसाई यांच्या घरी आलेलो आहोत आणि त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत. खूप संघर्षाचा काळ आणि खूप अनेक तुम्ही वेगळी व्यक्तिमत्व पाहिलेली असतील. आजपर्यंत आपण अनेक वेगवेगळ्या लोकांना भेटलेलो आहोत, पण त्यापैकीच एक वेगळं व्यक्तिमत्व की जे कोल्हापूर जिल्ह्यात, कोल्हापूर पासून 17 किलोमीटर अंतरावरती असलेलं बिरदेव विठ्ठलाचं जे देवस्थान आहे, याच ठिकाणी पट्टण कोडोलीमध्ये आपण आलेलो आहोत साहेबांच्या घरी. साहेब, सुरुवातीला नमस्कार आहेत. नमस्कार. तुमचा आशीर्वाद पण असावा, कारण साहेब पुजारी आहेत, विठ्ठल बिरदेवाचे पुजारी आहेत आणि त्यांचा आशीर्वादही घेण्याची संधी मला मिळाली, हे माझं भाग्य समजतो. मुलाखतीला आपण वेळ घालवायला नको. त्यांचा सगळा हा आपल्याला जीवनपट जाणून घेत असताना सुरुवात मला साहेब करायची होती. आज तुम्ही विठ्ठल बिरदेवाचे पुजारी म्हणून ओळखले जातात. विठ्ठल बिरदेवाचं जे देवस्थान आहे आणि इथलं जे महात्म्य आहे ते आजूबाजूच्या जवळपास 4-5 राज्यांमध्ये आहे. आणि ज्यावेळेस इथली यात्रा असते, इथला भंडारा हा संपूर्ण देश बघत असतो. परंतु तुम्ही इथले पुजारी असतानाच याच्या अगोदर तुमचा जो सगळा जीवनपट आहे, तुमची नोकरी आहे, तुम्ही डीवायएसपी म्हणून कार्यरत होता, हे सगळं थरारक करणारा प्रवास आमच्या कानावरती आला आणि तो लोकांना, प्रेक्षकांना तुमच्याच तोंडून ऐकायचा. म्हणून आजच्या ह्या मुलाखतीची सुरुवात करत असताना मला तुमचा जन्मापासूनचा तो साधारणतः तारुण्यापर्यंतचा बालपणाचा प्रवास काय आहे हे सुरुवातीला ऐकायचं. माझं संपूर्ण नाव नारायण खानू मोठे देसाई. तर माझा जन्म माझ्या आजोळी
इथून पोवेला हुपवी गाव आहे, ज्याला चांदी नगरी म्हणून ओळखतात, ज्या गावात चांदी दागिने तयार होतात, त्या गावात मी जन्मलो. पूर्वी अलिखित नियम होता, पहिलं बाळणपण माहेरी. बरोबर. माझी आई 9 महिने पूर्ण झाल्यानंतर दिसात पडली आणि माहेरी बाळणपणाला गेली. त्यावेळी माझ्या आजोळच्या आजोबांच्या मेंढ्या तिथले हुपवीचे जैन मंदिराचे पुजारी भाऊ तवणाबा उपाध्याय त्या शेतात बसल्या होत्या. मी जन्मल्यानंतर आमचे आजोबा त्यांच्या घरी पहाटे पळतच गेले होते आणि त्यांना सांगितलं, मला नातू झालेला आहे, त्याचं काय भविष्य सांगा. ते विद्वान ज्योतिषी असल्यामुळे त्यांनी त्यावेळी लाईट नव्हती. मी जन्मला 55 साली लाईट आली 10 वर्षानं. त्यांनी कंदिलाच्या उजेडामध्ये पंचांग उघडलं आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही धनगर लोक शाळा शिकत नाही, याला शाळेत घाला, हा फौजदार होणार आहे. हे त्यांनी सांगितल्यामुळे मला शाळेत घातलं. म्हणजे माझ्या खानदानी शाळेत जाणारा पहिले तुम्ही मी. आणि मग माझं शालेय जीवन झालं, घरची गरिबी, आणि मग 8वी पर्यंत शाळेत गावात शिक्षण झालं. पुढे बेस्ट शिक्षण संस्थेचं हायस्कूल हुपवीला 5 किलोमीटर. घरची गरिबी, पायात चप्पल मिळाली नाही, पावसाळ्यात छत्री मिळाली नाही, प्लास्टिक कागदात वह्या पुस्तक घ्यायची, शर्टाच्या खाली झुकवायची आणि झाकून ती जायचं. 5 किलोमीटर रोज जायचं. 9ला निघायचं, 10ला शाळेत. शाळा 6ला सुटली की 7ला घरात. तिथे माझे 3 मामा होते. तिन्ही मामांच्या पत्नी म्हणजे माझ्या वडिलांच्या चुलत बहिणी. पण बाईला कुठल्याही जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत माहेर, आई वडिलांच्या पाठ्या माहेर नसतं. संत बहिणाबाईने म्हटलेलं आहे, माय बापाच्या ग माग भाऊ भाऊचा या कोण कोणाच्या झाडा मागते चैत्र उन्हाच्या वेड्या मना फेर माग. आई बापाच्या राज्यात खाल्ल्या दुधावरल्या शाई, भाऊ भाऊजाईच्या राज्यात ताकाच्या पाण्यावर सत्ता केलं नाही. माये माझी नाहू घाली नाण्याला यायचं भोंड, आता भाऊजाई माझी नाहू घाली ती पण भिजला की माझा दंड. जो रे माय बाप तो रे येणं जाणं, माय बाप स्वर्गी गेलं आता येऊ मी कोण त्या कारण. जो रे माय बाप तो रे माहेरी सत्ता माझी, माय बाप नाही उरलं भाऊ कोण कुणाची भाऊजाई. अशी अवस्था झाली. मी 9वी 10वी 11वी त्यावेळेस 5 किलोमीटर गावी जात होतो. एका सणालाही मला एखाद्या मामाने किंवा मामीने जेव्हा बोलवलं नाही. गरीबी आली तरी लाजू नाही, श्रीमंत आली तरी माजू नाही. तर गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. पुढे मी आमचे वडील हे भक्तांच्याकडे 5 वर्षे परागंदा होते. त्यांचं 4,500 कर्ज होतं. ते फेडण्यासाठी मी 63 11वीला शाळा सोडली आणि मी मोजमजुरी करू लागलो. त्यावेळी पुरुषाला ₹1.25, बाईला 12 आणे. मी मोठा मुलगा, माझ्या पाठच्या 2 बहिणी 1 भाऊ, आम्ही 4 तोंड खाणारी, आई 5वी. त्यामुळे मी मोलमजुरी केली. ₹1.25 मजुरी, उसाचे फड तोडले. पहाटे गोळाचा फड तोडला, पहाटे 4ला जाऊन सकाळी 9 वाजेपर्यंत की ₹2.5 मिळायचे. दुपारी फॅक्टरीचा आम्ही 16 लोकांचा गट होता. 1-1 टन ऊस तोडायचा, 16 टन ट्रक आला की भरून द्यायचा फॅक्टरीचा. ते ₹7.5 मिळायचे. म्हणजे फॅक्टरीचा ऊस तोडला 1 टन की 7.5, गोळाचा फड तोडला की 2.5, 7.5 आणि 2.5 10. आईचे 12 आणि चूल पेटायला लागली. वडिलांचं कर्ज होतं त्यावेळी ₹4,500. ते कर्ज कसं फेडायचं म्हणून आईला मी समजावून सांगितलं, तू आणि मी मजुरी करून कर्ज फेडणार नाही, तर मला नोकरीला जाऊ दे. आई म्हणली, कुंकवाळ धानी कुठं पे पत्ता, 5 वर्षे तू हातात आणला मुलगा, तू चाललास, मी एकटी काय करू. आईचं सत्य होतं. आईला विश्वासात घेतलं, सांगितलं तू आणि मी मोलमजुरी करून कर्ज फेडणार नाही, कुठं नोकरी गेली पाहिजे. कोल्हापूरच्या पुढावे दैनिकमध्ये 27 एप्रिल 65 एक जाहिरात आली होती. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1 पुणे येथील 2 अधिकारी कोल्हापूर पोलीस मुख्यालयात 50 पोलीस जागा भरायला आल्या आहेत. तर 5 मेला सकाळी 9 वाजता भरती आहे. इच्छुकांनी मुलाखतीला हजर राहावे. त्याप्रमाणे आम्ही कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातले 50 मुलं होतो. त्यांनी फक्त वेनिंग घेतली आणि आम्ही 50 मुलं
सिलेक्ट केली बर आणि रात्री 9 वाजता स्पेशलिस्ट बुक केली हम्म. पहाटे 2ला पुण्यात. बर. मग आमचं ट्रेनिंग सुरू झालं. ट्रेनिंगच्या शिक्षणाची अट काय असायची? शिक्षणाची काय अट असायची तेव्हा? त्यावेळी जाहिरात होते शिक्षण इयत्ता मावडी 30-5 चालेल, बर पगार 100 रुपये मिळेल. मग त्यावेळी मी हायस्कूलकडे 10वीचा दाखला आणायला गेलोच नाही. हा मावडी शाळेत गेलो, गोंधळी साहेब होते, त्या म्हणलं मला 7वी-5चा दाखला द्या. हा ते म्हणले नारायण कशाला पाहिजे? मी म्हटलं पोलीस मध्ये भरती व्हायच्या. जा जा म्हणले, घे दाखला, माझा आशीर्वाद आहे. हम्म. त्या आशीर्वादानं आम्ही त्या 100 मुलापैकी 50 लोकांची फक्त वेडिंग घेतली. हा मी पहिला आलो त्यात आणि CPR सरकारी दवाखान्यात सगळे मेडिक सगळे फिट. रात्री 9ला एसटी सोडली, पहाटे 2ला पुण्यात. हा मग आमचं ट्रेनिंग सुरू झालं. तर मी 63चा मार्चला बसलो होतो SSCला 11वीला. बर त्यावेळी मी 6 विषय घेतले होते. नेम असा होता 7 विषय घेतले, एका विषयात नापास झालं तरी पास, पण बर. 7 विषय घेतले आणि एकात नापास झालं तर नापास. बर मी इंग्लिश विषय घेतला होता. बाकी विषयात 60च्या पुढे मार्क, इंग्लिशला 19 मार्काने मी फेल झालो. घरची गरीबी, शाळा सोडली, मोलमजुरी केली. भरती झाल्यानंतर ट्रेनिंग मध्ये पोलीस मॅन्युअल व्हॉल्यूम 3चा एक क्लॉज मी वाचला. बर. तो क्लॉज असा आहे, द पोलीस कॉन्स्टेबल हु आर मॅट्रिक्युलेट विथ इंग्लिश अच्छा they can also appear for the exam of PSI as a direct nominee through MPC अच्छा after completion of 3 years service. मग मला भाऊ पंडित आणि ते हुकेबाईची म्हातारी आठवली. हा. भाऊ पंडितांनी सांगितलं होतं बर की हा फौजदार होणार. होणार आहे. आणि माझा वर्ग मित्र होता महादेव पक्ष हुकेबे. हा त्याची आजी शिवभक्त होती. बर ती बेल व्हायची, मी बेल काढायचा, हम्म. महादेव गोळा करायचा. मला 5-50 बेल सापडलं. तेव्हा म्हातारीने मला आशीर्वाद दिलती हम्म. की 5-50 बिल दुर्मिळ असतं, ते तुला मिळाले. तर माझ्या महादेवला आम्ही 15वी शिकू, तू किती शिकशील मला माहित नाही, पण माझ्या महादेवपेक्षा तू कितीही कमी शिकलास तर माझ्या महादेवच्या आधी तुझं नशीब उघडेल. हम्म. तो महादेव उकेबे BSc झाला, शेती करूनच तो मेला आणि मी 63चा 11वी नापास, मी DYSP झालो. असं ते भाऊ तवणाप्पा उपाध्याय हा. आणि ते हुकेब्यांचे म्हातारी यांचे आशीर्वाद मला तिथं आठवले. बर मग मी 66 साली ट्रेनिंग संपलं. 67ला मी SSCला इंग्लिश व्हायला विषय घेतलो. फॉर्म मी गावी भरला, पण केंद्र पुणे घेतलं बर आणि मी 46 मार्कानं पास झालो. मग 3 वर्ष व्हायला पाहिजे पूर्ण नोकरी, हा. MPSCला बसाय. बरोबर मग मी खूप अभ्यास केला. त्यावेळी आता खूप पुस्तक मिळतात, त्यावेळी काय मिळत नव्हते. बर मी सिटीमध्ये विचारायचा ऑफिसरना, पोलीस ऑफिसरना, कोणतं पुस्तक वाचलं पाहिजे, मला MPSCला बसायचं, PSI सिलेक्शनला. ते म्हणायचे, बा दिल्लीहून एक मॅगझिन निघतं, ते IAS-IPS साठी असतं, त्याचं नाव आहे कॉम्पिटिटिव्ह सक्सेस रिव्ह्यू. त्यावेळी ते अवघ्या 5 रुपयाला मिळायचं. बर आता ती 135-150 रुपये किंमत आहे. बरोबर तर मला ते छंदच लागला. हम्म. ते आणायचं. SRB कॅम्पानं सायकलनं 4 किलोमीटर स्टेशनला जायचं, पुणे स्टेशनला ते बुक स्टॉल घेऊन यायचं. त्याचा मला फायदा झाला आणि मी रिटर्न टेस्टला पास झालो. पास. मग महिन्यानं फिजिकल झाली. त्यामध्ये 500 लोक पास झाले, त्यात पहिला आलो. राहिलेले 500 लोकांची इंटरव्ह्यू झाली, त्यातून 75 लोक निवडले. हम्म. 72-73 दुष्काळ, बर 72-73 ट्रेनिंग केलं. त्यावेळी स्टायपंड 100 रुपये. बर मग मेस कटिंग जेवणाची, त्याला पोलीस मेस म्हणतात खानावळीला, ते 80 रुपये कट व्हायचे 100 मधले, बर 20 रुपये हातात यायचे. आई 72-73 दुष्काळी कामाव, अच्छा आई दुष्काळी काम करायची आणि मी 20 रुपयात महिना काढायचा. अशी 2 वर्ष काढली. बर आणि मी आउटडोअरचं म्हणजे परेड मधलं पहिलं बक्षीस घेतलं. त्यावेळी राज्यपाल अलिबाग साहेब होते, त्यांच्या हस्ते मी पहिलं बक्षीस घेतलं. त्यावेळी आमच्या गावचे सरपंच, आपल्या धनगर समाजाचे सिद्धराम जोबा बोरगाव होते. हा. त्यांनी माझे आई वडील, माझे बहीण, माझे मामा मामी, मावशी आणि इथले माझे मित्र, ते सगळे घेऊन ते पाशिंगावर परेडला आलते. बर तेव्हा मग माझे त्यांना खूप आनंद झाला. मग मी पोस्टिंग माझी बॉम्बेला झाली. अच्छा मग पहिली 6 वर्षे SRB मध्ये पोलीस, हा. 2 वर्ष 72-73 नाशिक पोलीस ट्रेनिंग कॉलेजला ट्रेनिंग केलं. बर आणि मग पोलीस 18 वर्षे. हा. मग भायखळा, भांडूप आणि मग पुणे ग्रामीणला बदलून आलो. लोणी काळभोर, घोड नदी. तिथून मी एका आम्हाला गोळीबारच्या प्रसंगाला तोंड द्यावं लागलं. आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये 2 पोलीस स्टेशन आहेत शिरूर तालुक्यात. हा. एक शिक्रापूर, तळेगाव, ढमडेवे आणि एक शिरूर. बर तर
आम्ही DYSP लक्ष्मण टाकळकर होते, बर त्यांच्या नेतृत्वाखाली निमगाव म्हाळुंगे नावाचं गाव आहे, गाव आहे. हा. तिथं आम्ही छापा टाकायला गेलो. त्या तालुक्यामध्ये गोपाळ नावाची रानटी जमात आहे, होय होय ते जापामध्ये म्हशी पाळतात आणि हटपट्ट्या लावतात. बरोबर. तर आम्ही छापा टाकायला गेलो आणि त्याने आमच्यावर हल्ला केला. हो ते आमच्या एका शिपायाचा पाय मोडला, एकाचा हात मोडला आणि 303 ची रायफल घेऊन ते 10 राऊंड रोड असली पळाले बापरे. आणि आमच्या DYSP वर हल्ला केला. हम्म, तेव्हा मी DYSP साहेबांना वाचवायला गेलो. हम्म, तर जो 2 भावापैकी एक भाऊ DYSP अंगावर धावला होता, हम्म. त्याला मी असं ओढायला गेलो तर मागचा भाऊ दुसरा येऊन माझ्या डोक्यात ओंडका घालणार होता. इतक्यात ते SRPच्या कॉन्स्टेबलने लान्स नाईक होता, त्याने हिट फायरिंग केली आणि त्याला ठार मारला. बर मग ते कलेक्टर SP सगळ्यांनी व्हिजिट दिली, हम्म. त्याची 15 चौकशी दिवशी इन्क्वायरी झाली हा, हा. आणि शेवटी शासनाने निर्णय दिला की पोलीसचं हत्यार 303 ची 10 राऊंड रोडली रायफल त्यांनी पळवली. हम्म, हम्म. एका पोलिसचा पाय मोडला, एका हात मोडला, त्यामुळे पोलिसांनी आत्मसंरक्षणात गोळीबार केला. तो शासनाने ग्राह्य मानलेला आहे, असं ते गोळीबार ग्राह्य त्याला. त्यावेळी सहस्रबुद्धे नावाचे ह्या कोल्हापूर विभागाचे स्पेशल IG होते. बर त्यांच्या अखत्यारीत सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली हे 5 पाच जिल्हे जिल्हे येतात. आहेत. हम्म, त्यांनी त्या फायरिंगच्या ठिकाणी व्हिजिट दिली आणि मला सांगितले तुम्ही आता इथं थांबू नका. सातारा एक जागा मोकळी झाली आहे, हम्म, मेढा पोलिसांची BD कुलकर्णीची बदली सांगलीला झाली आहे फौजाची, हम्म. तुम्ही त्या ठिकाणी जावा. मी तिथं आलो बदलून बर आणि मग तिथे मी नोकरी करत असताना तिथे काही जैन मंडळी महाबळेश्वरच्या थंड हवेच्या ठिकाणी जात असताना मेढा केळघर मार्गे जात होते. तर मेढा स्टेशन समोर ते पठाण भाऊ तिघेजण मटण बुगड्या विकायचे. बर त्यांनी जाऊन त्या जैन मंडळींनी नगराध्यक्ष महाबळेश्वर यांच्याकडे तक्रार केली हा. की आम्ही जैन लोक आहे, आणि हे आम्ही ते मांसाहार निषिद्ध मानतो, अहिंसा आमचं तत्व आहे आणि ते उघड्यावर मटण विकतात, ते बंद झालं पाहिजे. त्यांनी सांगितलं मी नगराध्यक्ष आहे महाबळेश्वरचा, हा. पण मेढा पोलिसांनी जवळ तालुक्यात येतं, मी त्या फौजांना कळवतो, बर त्यांचं मला पत्र आलंय, बंद झालं पाहिजे. हा. म्हणून मी त्यांना सांगितलं बाबा हे झाकून विका तुम्ही. हा. तर ते म्हणले नाही आम्ही विकणार. मग त्यांच्यावर खटले भरले, मग ते चिडले. मग धायगुडे नावाचा धनगर हवालदार खंडाळा तालुक्यात होता आणि गुजले नावाचा रामू समाजाचा हवालदार होता. या दोघांना मी सांगितले यांच्यावर खटले भरायचे. हा. त्यांना खटले झाले, दंड झाले. हम्म, मग ते गोळीबारच्या केसला मी साक्षीला गेलतो पुण्याला. बर तर इकडे त्यांनी काय केलं, आमचे कॉन्स्टेबल संध्याकाळी हजेरी झाल्यानंतर पोलीस लाईन मध्ये चालले होतं. बर पोलीस स्टेशन आणि पोलीस लाईनच्या मध्ये हा. त्या पठाणांचं घर, त्यांनी ते आमच्या लोकांना अडवलं हा. आणि 2 पोलिसावरती 5-5 लिटरचे कॅन ओतले दारूचे बर आणि त्यांना आंघोळ घातली आणि त्यांना पकडून नेलं पोलिसांना. हे दारू प्यायला त्यांनी इमिडिएटली करा, यांना सस्पेंड करा. हा. मग त्या हवलाने बघितलं तर वास यायलाय. मग त्यांनी कुंभार नावाचे मेडिकल ऑफिसर होते, बर PHC ला त्यांच्याकडे पाठवलं. तर त्यांनी पाहिलं की डोळे तळवटेल नाहीत, तोंडाचा वास येत नाही, वास. बोलणं चालणं सगळं व्यवस्थित आहे, पण शैबाचा वास येतो. मग त्यांनी सर्टिफिकेट दिलं ओनली बॉडी स्मेलिंग ऑफ अल्कोहोल. बर मग त्याप्रमाणे ते सर्टिफिकेट घेऊन हवालदार माझी वाट बघत होता. अच्छा. मी दुसऱ्या दिवशी आलो ते मला हा प्रकार सांगितला. हम्म, मग त्या पोलिसांची फिर्याद घेतली हम्म. की आम्ही यांच्यावर मटणाचे खटले भरले हा. म्हणून चोडून यांनी आमच्यावर दारूचे कॅन कॅन ओतले ओतले. आणि आमचा रस्ता अडवला, आम्हाला मारहाण केली हम्म. आणि गुन्हा नोंदला आणि त्यांना अटक केली. बर मग त्यामध्ये एक सरपंच अटक झाला बर त्या ठिकाणचा. बर मग सरपंच अटक झाला, 7-8 लोक अटक झाले ते. हा. मग ते लोक महाबळेश्वरच्या त्यावेळेचे स्वातंत्र्य सैनिक आमदार भिलाबे गोमजी बर त्यांच्यावर जाऊन तक्रार केली हा. हे सगळे असं. मग ते आले माझ्याकडे, अहो म्हणले काय चाललंय काय, तुमचे लोक दारू पितात, दंगा करतात आणि तुम्ही ते मेडिकल केली असताना त्यांना अटक केली नाही आणि ते तालुका ठिकाणी सरपंच अटक केले, ते पठाण कंपनी अटक केली, 8-10 लोक अटक केले, तुम्ही काय चाललंय काय, हा मोगलाई आहे का? मी म्हणले बघा भिलाबे गोमजी आपण स्वातंत्र्य सैनिक आहात, आपण आमदार आहात, मी आपली इज्जत करतोय, हा. पण तुम्ही माझ्या पोलिसमध्ये येऊन माझ्या पोलीस कारभाराविरुद्ध बोलायला लागलाय आणि माझ्या कामाचा अडथळा व्हायलाय. हा. मी तुमच्या 3 स्टेपचा गुन्हा नोंद करेन, सरकारी तुम्हाला अटक कामाचा करेन. अडथळा आणला. ते सांगलीतल्या आष्ट्याचे
घस्ती नावाचे मामदार होते. एकाच कंपाऊंड मध्ये आमचं ऑफिस. त्यांचं उत्तराभिमुखी आणि माझं पूर्वाभिमुखी. ते पळत आले, म्हणले ओ भिलाजी गुरुजी, बाबा तुम्हाला अटक करेल, मला कलेक्टर जोड्यानं मारतील, तू काय करत होतास, चला तिकडे चहा पाचतो तुम्हाला. ते घेऊन गेले. ते चहा प्याले आणि असे माझ्याकडे वाकड्या नजर बघत बघत गेले. जाऊ द्या म्हटलं. ते गेले एसपी कडे 30 किलोमीटर सातारा. तिथं जयवंत यशवंत उंबाडकर नावाचे पुण्याचे नॉन करप्ट एसपी होते. त्यांनी तक्रार केली माझ्या विरुद्ध, त्याला सस्पेंड करा, ते बदली करा. भिलाजी गुरुजी ना ते म्हणाले, गुरुजी तुम्ही स्वातंत्र्य सैनिक म्हणून मी तुम्हाला खुर्ची बसाय दिली आणि तुम्ही माझ्या फौजाविरुद्धच ओरडा लागलाय. माझ्या हाताखाली 30 फौजदार आहेत. त्याला सगळ्यात आवडता फौजदार तो माझा आहे. तो नॉन करप्ट आहे, कायदेशीर कामं करतो, त्याची बदली होणार नाही. तुम्हाला बदलीच करायची असेल, माझं नाव लिहून घ्या, जयवंत यशवंत उंबाडकर IPS. जावा मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, माझी बदली करा. तो तिकडे गेला आणि हे सगळं त्यांनी कैफियत केली. ते म्हणले, भिलाजी तुम्ही स्वातंत्र्य सैनिक आहात, आमदार आहात, तुमचं काम विधानसभेत आवाज उठवायचा. असं तालुक्याच्या ठिकाणी आमदार दोन, याची बदली करा, त्याची बदली करा. मी मुख्यमंत्री कसं राज्य चालवू, माझ्या खुर्चीवर बसा, तुम्ही चालवा राज्य. मग ते नव्यामला आणि पाय धुवून वेळाले, कमीत कमी त्या फौजाची बदली ते करा. म्हणून मुख्यमंत्र्यांचा डीएसपीना एक ओळीचा वायलेस आला, PSI मोठे देसाई मे प्लीज बी शिफ्टेड फ्रॉम मेडा टू एनी अनादर सुटेबल पोलीस स्टेशन. म्हणजे फौजदार मोठे देसाई यांची मेड्याहून दुसऱ्या कोणत्याही योग्य पोलीसला बदली करा. मे प्लीज बी, शुड बी, मस्ट बी नाही, हे त्यांनी विनंती केली. एसपींचा मला फोन आला, अभिनंदन लवकर या. मला काय कळेल ना, त्यावेळी जीप नव्हत्या पोलिसांना, बुलेट हेच वाहन. मी बुलेट घेऊन 30 किलोमीटर SP ऑफिसला गेलो. ते खोचून उठून 5 पावलं फोडून माझं अभिनंदन केलं. म्हटलं काय झालं सर? त्या आमदारला मी तुझ्या बदलीबद्दल नकार देऊन माझी बदली करण्याचं आव्हान दिलं. तो मुख्यमंत्र्याकडे गेला, तिथे रद्दबातल केले. एक उडीचा वायलेस आलाय, मे प्लीज बी, बदली केलीच पाहिजे असं नाही. एसपीला वाटलं तर, पण मला मुख्यमंत्र्याचा मान ठेवला पाहिजे. तुमची बदली करतो, तुम्हाला कुठे पाहिजे सांगा. म्हणलं कुठेही द्या. तुम्ही एक सरपंच अटक केला म्हणून तुमची बदली झाली, तुम्हाला डझनानं सरपंच मिळतील असं पोल्युशन देतो. म्हटलं कुठेही द्या. त्यांनी कराड तालुक्यामध्ये हायवेला उंबरज पोलीस स्टेशन आहे, म्हणजे उंबरजला बदली केली. त्या साहेबांच्या जिभेला काय तीळ होता काय माहित नाही. 1 वर्षात 12 सरपंच अटक. त्यावेळी 1979ला लोकसभा इलेक्शन लागली आणि यशवंतराव चव्हाण साहेब आज काँग्रेसमध्ये जाऊन उपप्रधान झाले आणि वसंतदादा आय काँग्रेसमध्ये गेले. त्यामुळे त्या 1979 लोकसभा इलेक्शनला वसंतदादांनी चॅलेंज त्याला उभं केलं चव्हाण साहेबांच्या विरुद्ध. त्या अगोदर चव्हाण साहेबांच्या विरुद्ध कराडचे केशव पवार नावाचे वकील उभा राहायचे. त्यांचं डिपॉझिट जप्त व्हायचं. चव्हाण साहेब कुठे हिंडत नव्हते, पण शालीन त्यांना उभा केल्यामुळे चव्हाण साहेबांना आव्हान उभा राहिलं. आणि मग ते वाड्या वस्तू हिंडायला लागले गावोगावी की माझ्या विरुद्ध शालीनताई उभे आहेत आणि त्यांनी जर मला पाडलं तर मी उपप्रधान आहे, मी जगाला कसं तोंड दाखवू. म्हणून सरपंच मंडळी, पुढारी मंडळी, तुम्ही माझा प्रचार करा. त्याचा गैरफायदा घेऊन भिलाजी गुरुजींनी हे 12 आमदार घेऊन कराडच्या डागमांगावर भेटले की ते धनगर कुठनं आले फौजदार, ते उंबरला, त्याला तेवढं खात्यानं डिसमिस करून टाका. आम्ही पायाला पळसाची पानं बांधून तुझा प्रचार करतो आणि निवडून आणतो, पण ते फौजदार डिसमिस झाला पाहिजे. चव्हाण साहेब म्हणले, भिलाजी गुरुजी तुम्ही स्वातंत्र्य सैनिक आहात, मी वकिली केली ह्या कराड कोर्टात. मग मी राजकारणात आलो, मग आमदार झालो, मुख्यमंत्री झालो, मग केंद्रात गेलो, संरक्षण मंत्री झालो. अलग लक्षात. आणि आता मी देशाचा उपपंतप्रधान आहे. एका वर्षात 12 सरपंच आठवत होतात, म्हणजे फौजदार वेळा आहे का? मला त्या गुन्ह्यांचे कागदपत्र पाहिल्याशिवाय तुम्हाला काही वचन देता येणार नाही. SP DYSP आणि फौजदारला उद्या बोलवतो याच ठिकाणी, तुम्ही या. त्यांचा PAचा फोन, अशी तक्रार आहे मुंबईच्या फौजदार विरुद्ध, तर SP DYSP आणि फौजदार ठिकाणी त्यावेळेला डागमाला हजर राहावं. तर ते UPचे IPS अधिकारी होते आणि हे आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कागलचे हसन मुश्रीफ मंत्री आहेत. त्यांचे मोठे भाऊ शमशुद्दीन मियालाल मुश्रीफ DYSP होते कराडला. SP साहेब
मला आणि डीवायएसपीनं बोलवलं. हा. आम्ही गेलो. मग ते आमदार, ते बारा सरपंच, हा. फाटकाबाई उभे, फाटक बंद होतं. मग चव्हाण साहेबांची गाडी आली लाल देव्याची, फाटकातून आत गेली. मग त्यांना बोलवलं. मग ते आत गेले. मग आम्हाला बोलवलं. आम्ही गेलो. मग असे चव्हाण साहेब बसलेत, त्यांना लागून डाव्या त्याला आमदार बसलेत, त्यांना लागून डाव्याला एसपी बसलेत, डीवायएसपी बसलेत. हे बारा सरपंच माझ्या पुढे उभे आणि मी इकडे उभा. एसपीने सांगितलं, सर आम्ही कुणाला फिर्याद द्या म्हणून गुळ खोबरं द्यायला जात नाही. ज्याला गरज आहे तो पोलिसांना येतो. पोलिस जबाबदारी आहे की दुःखी कष्टी माणसाचं फिर्याद घ्यायची, त्याला दया दाखवून आणि कायदेशीर कारवाई करायची. कारवाई करताना आम्हाला कोण आहे आरोपी पाहता येत नाही आणि कायदा फक्त राष्ट्रपतीला माफ आहे, बाकी कोणाला माफ नाही. मग हे आमदार अटक म्हणजे सरपंच अटक झालेत तर त्यांच्यावर पुरावा झालाय. फौजदारांनी अटक केल्या, केस कोर्टात गेल्या, त्यांच्या तारखा चालू आहेत. फक्त त्यांना एवढंच विचारा की ह्या फौजदारांनी त्यांना मारहाण केली का किंवा पैसे मागितले का, तेवढं विचारा. मग चव्हाण साहेब म्हणले, ऐकलं का रे सरपंच, तुम्ही ऐकलं का, ह्या फौजदारांनी पैसे मागितले का, कुणाला मारहाण केली का. एक सरपंच म्हणला, साहेब ते पैसे दिले तर घेत नाही, बेड्यात घालते आणि धिंड काढते गावात. चव्हाण साहेब म्हणले, हा फार बोलतो, काय भानगडा याची. साहेब याचा 15 एकर ऊस आहे एका तळावर आणि मातंग समाजाच्या 14 बायका यांनी ऊसात तण काढायला काम मजुरीनं सांगितल्या. एक बाई दुपारी लघवीला आलं म्हणून ओढ्यात लघवीला गेली. हा ऊसातून लपत गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. ती बाई बोंबवली, आम्हाला माहितीच नाही. दुसऱ्या वर्षी मातंग समाजाचा मोर्चा माझ्या पोलिसला आल्यावर मला कळालं की ह्यांनी हे कृत्य केलंय. मग त्या अत्याचार झालेल्या बाईची मी फिर्याद घेतली, याला अटक केला आणि गावात बेड्या घालून तिंड काढली. म्हटलं माझी काय चूक आहे. जे चव्हाण साहेब ते आमदारवरती भडकले, भिलावी गुरुजी असली बोकडं घेऊन माझ्याकडे आलाय तुम्ही, चला तुम्ही म्हणता सस्पेंड करा, यांची बदली सुद्धा होणार नाही. एसपीनं म्हणले, प्रामाणिक मनुष्य आहे, याची बदली सुद्धा करायची नाही, बा असंच काम करायचं. असे पूर्वीचे राजकीय पुढारी होते, कायदेशीर कामाला संरक्षण पाठिंबा द्यायचे. बरोबर. वरचे अधिकारी सुद्धा पाठिंबा उभा राहायचे. बरोबर. आता ते राहिलेलं नाही. चमडी बचाव. आता काय म्हटले असते, 15 दिवसा इलेक्शन आल्या, 15 दिवस सस्पेंड करा, पुन्हा कामावर घेऊ, मला मतं मिळतील. नो, चव्हाण साहेबांनी मला अभय दिलं. आता ते मरून सोन्या झाले, ते ऐकायला आहेत का. नाही. बरोबर आहे, नाव निघतंय. तर हे मी विसरू शकत नाही. पुढे मग मी तिथून साताऱ्याला 5 वर्ष झाली, सांगलीला बदलून आलो. सांगलीमध्ये अरब यायचे, अरबाना औषधोपचार मेडिकल सेंटर आहे. तिथे एक मुस्लिम बाई होती, तिथे अरबाना गोरगरिबांच्या मुली कर्नाटकातनं ज्या आंध्र प्रदेशनं आणायची, त्यांना आईबापांना सांगायची अरब श्रीमंत येतात, त्यांचे लग्न करून देतो, तुमच्या मुलीचं कल्याण होईल. ते आणायचे आणि इथे वेश्याव्यवसायाला लावायचे. अच्छा. मग ते एका मुलीनं कळवलं की आमचे लग्न आबाश केले नाहीत, हे वेश्याव्यवसायाला. मग ते आईबाप आंध्र प्रदेशनं आले आणि आमच्याकडे कंप्लेंट केली पोलिसला. मी ती फिर्याद घेतली आणि त्या डझनभर मुली आणि ती बाई होती वेश्याव्यवसाय लावणारी, तिला अटक केली. बरोबर. आणि तिची रिमांड घेतली. अशा प्रकारे त्यावेळेस तो पिटा कायदा होता का. हा, पिटा कायदा होता का. नाही त्यावेळी. मग पुढे एसपीने मला पाठिंबा दिला आणि पाहिलं की हा मनुष्य प्रमोशनला आलेला आहे आणि प्रमोशन पूर्वी साईड बेंच करावं लागते. बरोबर. मला बोलवून घेतलं, म्हणजे तुम्ही साईड बेंच झाले नाही, तुम्ही आता इन्स्पेक्टर प्रमोशन देऊ आहात, तर तुम्ही जिल्हा विशेष शाखेला हजर व्हा. तर सबंध जिल्हा तुमचं कार्यक्षेत्र आहे. जिल्ह्यातल्या गोपनीय बातम्या गोळा करायच्या आणि शासनाला पाठवायच्या. मी म्हणलं ठीक आहे. मी हजर झालो. 3 वर्ष मी DSP ला होतो विश्रामबाग सांगलीला. आणि मग त्यानंतर मला प्रमोशन मिळालं, माझी बदली इन्स्पेक्टर म्हणून ठाण्याला झाली, मुंबई. मग मी इन्स्पेक्टर म्हणून ठाणे, मुंबई रेल्वे, मुंबई सिटी अशी नोकरी केली. मग मी 18 वर्षे फौजदार, 12 वर्षे इन्स्पेक्टर. शेवटी मला 2 वर्षे रिटायरमेंट असताना मला बढती मिळाली आणि DYSP म्हणून माझी नेमणूक
अमरावतीला झाली. अच्छा. मग अमरावतीला गेलो मी. बरोबर. तर जेव्हा मी ठाणे जिल्ह्यामध्ये क्राईम ब्रँचला होतो हा. तेव्हा एक असा प्रसंग आला की तिथला एक आमदार त्यांनी आपले प्रतिस्पर्धी उडवले होते 2. 3 आरोपींना 1-1 लाखाची सुपारी देऊन. बर. हा, आणि त्यांच्यावर मर्डरचा गुन्हा नोंद होता. ते आरडी त्यागी साहेब कमिशनर होते, त्यांनी तपास माझ्याकडे दिला. बर. मग मी त्याला अटक केली आणि कोर्टामध्ये केस पाठवली. तर तो आमदार 20 वर्षे जन्मठेप भोगून बाहेर आला. बर. हा, आता त्यांचं नावगाव काय सांगत नाही. त्यानंतर DYSP असताना ते दर्यापूरचा एक आमदार, आता तो सिटिंग आमदार आहे. बर. हा, त्याने तो मारकोटा आमदार म्हणून त्याला ओळखतात. ते लाईट गेलती. मग काही कार्यकर्ते, तेव्हा शिवसेनेत होता, कार्यकर्ते गेले, आमदार लाईट गेली, सगळं गाव अंधारात. मग त्या MSBच्या इंजिनियरला किंवा अधिकाऱ्याला बोलवून, आमदार आहे तुम्ही, विचारायचं ना, लाईट गेल्या काय भानगड आहे. ह्याने ते साथीदार घेतले आणि त्या ऑफिसमध्ये जाऊन ते खुर्च्या टेबल मोडून, काचा फोडून सगळं नुकसान केलं. मग ते आम्हाला कळालं. मग आम्ही त्यांच्यावर गुन्हा नोंदला. मग ते आमच्या विरुद्ध उपोषणाला बसले त्या MSBच्या ऑफिस पुढेच. तर मी त्यांना सांगितलं, आमदार साहेब की हा तुम्ही गुन्हा केलेला आहे आणि तुम्ही आमदार आहात, तुम्हाला काय आम्ही बेड्या घालत नाही, गजाड करत नाही, पण कायदेशीर गुन्हा नोंदला तुम्हाला आम्हाला सोडतो. नाही, मी उपोषणाला बसणार इथं. मग बसले. वीज का गेली? अहो म्हटलं, वीज का गेली हे वीज खातं सांगेल, मी काय सांगू. बोलवा तो कोणी इंजिनियर आहे तू. मग MSBचा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बोलवला मी. मग त्या MSBच्या तालुका ऑफिस समोर रस्त्यावर फुटपाथला उपोषण चालू. मग ते इंजिनियर साहेबांनी त्यांची मुलाखत चालू आहे. मग तो सांगितला की असं डिफॉल्ट झालता आणि त्यामुळे असं दुरुस्त होईपर्यंत लाईट गेली. मग त्यांना योग्य सांगितलं ना, लाईट का गेली योग्य सांगितलं. ह्याने बोलता त्या कानफाट फाडकन वाजवली माझ्यासमोर. ते गाल चोळायला लागली. DYSP समोर आमदार एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला वाजवली. मग त्याला आणला आणि गुन्हा नोंद केला. पण ते अधिवेशन चालू होणार होतं म्हणून त्याला काय अटक केली, पण जामिनावर सोडला. अशा प्रकारे ते आमदारला अटक केली. हे ठाणे जिल्ह्यात एक आमदार, ते आता जन्मठेप भोगून आले बाहेर 20 वर्षे, 3 मर्डर केले. मग त्याच माझ्या डिव्हिजन मध्ये धारणी नावाचा तालुका आहे. ते धारणी तालुका प्लेसला ST स्टँड समोर महसूल खात्याचं गायवान जमीन आहे. तिथल्या व्यापाऱ्याने काय केलं की तिथे पत्र्याचे शेड उभा करून दुकानं थाटली होती. मग ते महिला कलेक्टर होत्या, त्यांचं नाव मला आठवत नाही. तर त्याने आदेश दिला प्रांतांना की ते अतिक्रमण केलेली दुकानं पाडून टाका. आता ते नवीन प्रांत पहिला चार्ज ते त्यांना वाटलं मी प्रांत आहे, कोण अडवतंय, JCB घेतले आणि ते दुकानं पाडाली. पोलिसला काही खबरच नाही. वास्तविक त्यांनी पोलीस जाऊन इन्स्पेक्टर, पोलीस स्टाफ घ्यायचा. बरोबर आहे. ते दगडफेक केली व्यापाऱ्यांनी. मग ते गुन्हा नोंद झाला. मग तो आमदार तिथला त्यावेळेचा राजकुमार पटेल, त्यांनी त्या व्यापाऱ्यांची बाजू घेतली आणि महाराष्ट्रातून अमरावती जिल्ह्यातून बैतूलला म्हणजे मध्य प्रदेशात रस्ता होतो इंटरस्टेट जोडणारा, त्या रस्त्यावर पॅन्डल घातला, तंबू, आणि ते व्यापार घेऊन उपोषण चालू. रस्ते इकडे 22 किलोमीटर ट्रॅफिक जाम, तिकडे जाम. मग ते तालुकाच्या इन्स्पेक्टरने सांगितलं, शिवाय देशमुख म्हणून इथलं होते की तुम्ही रस्त्यावरून उठा आणि साईडला पॅन्डल घाला. महात्मा गांधींनी तुम्हाला अहिंसा मार्गाने उपोषण करण्याचे अधिकार दिले आहेत, पण रस्ता तुम्ही अडवलाय. ते नाही, मी उठणार नाही. ती बाई कलेक्टर आणि तो DSP दोघं आल्याशिवाय मी इथनं उठणार नाही. मग मला SP चा फोन आला की तुम्ही जाऊन त्याला उठवताय काय, आम्हाला यावं लागेल. तर मी सांगितलं तुम्ही याची गरज नाही. मी राहायचा पर्वतवाड्यात ते धावणे असा पहाड्यातला रस्ता आहे. म्हटलं मला पोचायला 1 तास लागेल. गेल्यानंतर मी सगळा बंदोबस्त करतो तुम्हाला कळवतो. मी लगेच त्या इन्स्पेक्टरला फोन लावला की 2 व्हिडिओ कॅमेरे तयार ठेवा आणि मग मी त्याला आल्यावर सूचना देईन कॅमेरेवाल्यांनी काय करायचं. मी गेलो, कॅमेरेवाल्यांना 2 कॅमेरेवाले होते, त्यांना म्हटलं हे बघा, ते आमदारला मी हात जोडून नम्रतेने विनंती करेन, आपण आमदार आहात, आपण कायदा हातात
घेऊ नका, हा, उपोषण करा, हा, पण हे पेंडाल काढा, हा, रस्ता मोकळा करा, ट्रॅफिक चालू होऊ द्या, हा, आणि तुम्ही साईडला बसा, हा, आमचं काय म्हणणं नाही. तो माझ्याच कसा वागतो, हा, त्यानं नाही ऐकला तर मला कायदेशीर कारवाई करावी लागेल. हा. तर हे सगळं तुम्ही शूटिंग शूटिंग करा, करायचा, तुम्ही आता जावा, पुरावा तयार हा, करा. आणि त्यांना सांगायचं की आम्ही टीव्ही चॅनलचे वार्ताहर आहे म्हणून. हो, म्हणजे तो आणखी फुगेल. बर, मग ते गेले, त्यांनी सांगितलं आम्ही टीव्ही चॅनलचे आलोय वगैरे. हा, मग आम्ही गेलो फौज फाटा घेऊन. मी म्हटलं आमदार साहेब राम राम, हम्म, आपण या तालुक्याचे आमदार आहात, शिवाय आपण आदिवासी आहात, कोरकू समाजाचे आहात, हम्म, तर मी या विभागाचा डिवाइस म्हणून तुम्हाला विनंती करतो की व्यापाऱ्यांनी शासनाच्या जागेत शेड बांधले होते, ते शेड पाडले, हम्म, ते प्रांतांनी कायदेशीर कारवाई केली, पण यांच्यावर दगडफेक केली, तो गुन्हा नोंद झालेला आहे, हम्म, म्हणून त्या व्यापाऱ्यांना आम्हाला अटक करायची आहे, आणि तुम्ही त्यांना घेऊन रस्त्यावर उपोषणला बसलाय. बरोबर, तर कृपया उठा आणि फुटपाथला बसा. आपण हम्म, किती दिवस उपोषण करा, आमचं काय म्हणणं नाही, पण ट्रॅफिक जाम झालेलं आहे. नाही नाही, ते कलेक्टर बाई आहे आणि तो DSP ला मी उठणार नाही, हम्म, असं काय म्हटलं. मी त्याला उचलला तर जीप मध्ये आपटला, हम्म, आणि ते व्यापारी पळाले. पोलिसांना पकडा भाडेवेळा सगळ्यांना, हा, सगळे व्यापारी पकडले, अंड्याने गजाड केली. तो आमदार गज हलवून, मी आमदार आहे, हा, तू नोकर राहणार नाही, तू काय समजतो. मी म्हटलं काय मी समजत नाही, मी सरकारी नोकर आहे, मला अधिकार आहे कायदा मोडणाऱ्याला अटक करायची, फक्त राष्ट्रपतीला हात लावता येत नाही. हा, तुम्ही तर साधे आमदार आहात, हा, तुम्हाला काय करायचं ते जामनावर सुटल्यावर करा, हा, पण आता तुम्ही दंगा करू नका. पुढे जामनावर सुटले. हा, आता कधी गेलो तर भेटतो मी त्यांना, ते सांगता ये बाबा इथे DYSP होता, आम्हाला अटक केली. अटक केली. मी जाऊन भेटतो त्यांना, बर, सांगाय उद्देश काय हा, की नोकरीमध्ये हा, ते सातारा जिल्ह्यात 12 सरपंच, ठाणे जिल्ह्यात तो आमदार म्हणजे 3 दोनदा आमदार, निवडून आला, हा. तो जनते भोगून आला, हा, मुख्यमंत्र्याकडे गेला तरी मी माझं कायदेशीर कर्तव्य पार पाडलं, मला हा. वरिष्ठांनी पाठिंबा दिला. हा, पुन्हा DYSP असताना 2 आमदार अटक केले. आता मी नियत वयोमानाला 31/10/2002 रोजी पेन्शन मध्ये आलोय. हा. मी देवाचा नाही, पुजारी मला आहे. हा तेच मला विचारायचं माझे होतं की देवा- रिटायरमेंट झाल्यानंतर तुम्ही आता देवाचे पुजारी हा, ते म्हणून काय पण आहे की आम्ही हा पुजारी वारसा आहे. काय? हा, इथं आमची एक आठवड्यात टर्न बाय टर्न पूजा असते पाळीप्रमाणे. बर, मग फक्त ह्या पुजाऱ्यामध्ये सगळ्या आमचे मोठे देसाई घराण्यामध्येच हम्म, परंपरा चालू आहे की वडिलांनी देह ठेवला, हा, वडील मुलांना दाढी चटा वाढवून पुजारी पण सांभाळायचं. अच्छा, आमच्या वडिलांनी आजोबानंतर 56 साली टाळायला प्रयत्न केला, त्यांना खूप त्रास झाला होता, हा, आजारी पडले होते. बर, तर तेव्हा आजोबांनी त्यांना स्वप्नात येऊन सांगितलं, बर, तू कितीही डॉक्टर केलास तर तुला गुण येणार नाही, मी तुला धावलाय, हा, तू हे परंपरा चालू कर, तर हा. तुला वाचशील नाही, तुला 1 महिन्यात घेऊनच जातो. बर, मग ते स्वप्न त्यांनी आजीला सांगितलं. मग अच्छा, आजी म्हणले मी 3 वर्ष कोकलते, तू ऐकत नाही. हम्म, आता म्हाताऱ्याने स्वप्नात सांगितलं की ऐकला तू, हा, म्हणजे सोनाव्याने कान टोचले की दुखत नाहीत, दुसऱ्याने टोचले की दुखतात. दुखतात. हे मी 56 साली 6वीला होतो, मी अनुभवलं होतं. बर, तेव्हा माझ्या बालमनावर परिणाम झाला की वडिलांचा हा वसा आपल्याकडे येणार, आपण टाळाटाळ करायची नाही, पुढच्या ठेच मागचा शाणा. हा, मग मी पेन्शन आल्यापासून मी पुजारी पण सांभाळतोय. मग देवाचा पुजारी म्हणून भक्तांच्याकडे जावं लागतं, अच्छा, कोणाची वास्तुशांती असते, कोणाला लग्न असतं, मंगल कार्य, अच्छा, जातो आम्ही. मग हे पुढे समस्या येतात, हा, मग त्यावेळेला मी आयुर्वेदाचा अभ्यास केला हो. आणि मला सगळ्या समस्या मिळाल्या. या मुलाखतीच्या निमित्तानं तुमचा जो पोलीस खात्यातला अनुभव आहे हा खूप वेगळा आहे. अलीकडच्या काळामध्ये असं पोलिसिंग होताना दिसत नाही. काय बदल वाटतो तुम्हाला तुमच्या काळातलं पोलिसिंग, तुमच्या काळातला पोलिसांचा दरारा, आत्ताचं पोलिसिंग, आत्ताचं राजकारण, याच्यामध्ये बदल काय वाटतो? पूर्वी राजकीय पुढारी हा. पोलीसच्या कामात अजिबात हस्तक्षेप करत नव्हते, हे माननीय विष्णुराव चव्हाण साहेबांचं उदाहरण हो, सांगितलं. बरोबर. आणि खात्यातले वरिष्ठ अधिकारी हे हम्म, कनिष्ठ अधिकाऱ्याला पूर्ण पाठिंबा देत होते कायदेशीर कामाला. बर, आता चमडी बचाव धोरण आहे, अच्छा, जो तो आपले चमडी बचाव, अच्छा, त्यामुळे पोलीस मध्ये काम करणं फार कठीण झालेलं आहे. हम्म, 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 आणि पोलीस हे असं एकच ऑफिस आहे हा, जे 24 तास उघडं असतं. बरोबर. बाकी सरकारी कार्यालय 5 वाजता 10ला उघडतात, 5ला बंद. बंद होतं. पण हे पोलीस स्टेशन कुणी यावं आणि कधी टिकली मावून जावं. बरोबर. त्यामुळे पोलीसला मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही आयुष्यात एकदा तर पेढे वाटले असतील. हा, पहिला देवाला, देवालयात
बरोबर. मग नातेवाईकांना, इष्टमित्रांना. हा मग शेवटचा पेढा तुम्ही ज्या पोलिसांच्या हाती तुमचं घर आहे हा त्या फौजदारला, त्या पोलिसला पेढे मिळून दिले का? नाही नाही काय का नाही दिले? पोलिसचा काय संबंध? बरोबर. असं आहे ना. आणि तुम्हाला लाथा घातल्यावर कुठं जाता? पोलीस स्टेशन. मग त्यावेळी त्या गणपती पुढे का जात नाही? तू पहिला पेढा खाल्ला त्याचं वाटलं का? बरोबर. सांगायचा उद्देश काय, हा नाशिकला हे शिकवलं जातं हा की पोलिसांना कोणी पेढे मिठाई वाटायला येत नाही. बरोबर. पोलिसांना येता नागरिक ते दुःख वाटा दुःख येतात, वाटायला. ते दुःख वाटून घ्यायला पोलिसने शिकलं पाहिजे. बरोबर. त्याची इज्जत ठेवली पाहिजे. वा. आणि त्याच्या फेवरीमध्ये कोण अडकतोय हम्म. ती तमा बाळगायची नाही. बरोबर. मग तो राजकीय पुढारी असो, सरपंच असो, आमदार असो, जास्तीत जास्त तुमची बदली होऊ शकते. बरोबर. जशी माझी एक सरपंच अटक केला मेड्याला, माझी बदली झाली बरोबर. उंबरला. उंबरला 2 डझन सरपंच अटक केले. काय काय नाही, बदली. बरोबर. लक्षात आलं का तुमच्या? तर पोलीस खात्यामध्ये पेन्शन घ्यायची असेल तर 3W सांभाळावं लागतात. बर. 3W म्हणजे ज्या शब्दांची सुरुवात W अक्षराने होते. अच्छा. पहिलं वुमन, बाई. हा दुसरं वेल्थ, पैसा. हा दुसरं वाईन. दारू नाही. पोलीस अधिकारी या 3 गोष्टींमध्ये अडकतात. बरोबर. या 3 गोष्टीचं टेम्पटेशन म्हणजे मोह, हा या लाथाडून जो नोकरी करतो त्याला पेन्शन. अच्छा. या 3 गोष्टीमध्ये अधिकारी अडकतात. तर मी ते पोलीसमध्ये आतापर्यंत आयुष्यात बिडी, काढे, सुगवे, तंबाखू, दारू, गांजा कशालाही हात लावला नाही. बरं. त्यामुळे मी आता 80 वर्षाचा दाढीबिकला जवान आहे. मला कोणतीही बिमारी नाही. नाही. बरोबर. हा. तर हे पोलीस खात्यामध्ये पथ्ये सांभाळू लागतात. हा. तर अलीकडे तुलनात्मक पोलीसमध्ये काम करणं म्हणजे तावेली कसरत आहे. बरोबर. इकडे वरिष्ठाने सांभाळायचं, इकडे पुढाणाने सांभाळायचं. कधी काय होईल सांगता येत नाही. पण एक आहे की तुकोबाने सांगल्याप्रमाणे जे काय गांजले त्याशी म्हणे जो आपले तोचे साधू ओळखावा, देव तेथेच जाणावा. पोलिसांना गांजले लोक येतात, त्यांचं दुःख पुसाय आपण शिकलं पाहिजे. संतांकडून हे शिकलं पाहिजे. आणि तो आशीर्वाद वाया जात नाही. आलं का लक्षात? मित्रांनो, एक आपण म्हणतो की माणसं असामान्य असतात. ही असामान्य माणसं ज्यावेळेस तुम्ही वाचता, त्यांना भेटता, त्यांच्याकडून जाणून घेता, त्यावेळेस त्यांचं नेमकं असामान्य रूप काय आहे हे समजत असतं. खरं तर पोलीस खातं म्हटलं की पोलीस खात्याकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा मुळातच वेगळा असतो. पोलीस खातं म्हटलं की माणूस रागवणारा, पोलीस खातं म्हटलं की आरडणारा, ओरडणारा. पण अशी तात्विक माणसं पोलीस खात्यात होऊन गेलेत. बरं, तेवढंच नाही तर त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या सेवानिवृत्तीचं आयुष्य देखील, उरलेलं आयुष्य समाजासाठी वाहून घेण्याचं निश्चिती. त्याच्यानंतर आपण आपलं आयुष्य कधी थांबवावं याच्यापर्यंतचा प्रवास अधोरेखित अगोदरच करून ठेवायचा हे सर्वसामान्य माणसाचं काम नाही. विचारांची ताकद तेवढी असावी लागते. म्हणजे आज एखाद्याला माहीत पडतंय की माझं उरलेलं आयुष्य सुद्धा एवढ्या काळाचं आहे, त्याच्यात मी कसं राहावं, त्याच्यात मी कसं जगावं हे मी ठरवणार आहे. आणि मी जर लव्हाळ्यासारखं वागलो तर लोकांच्या मध्ये आजन्म जिवंत राहू शकतो. म्हणजे थोडक्यात काय, तर तुमचं कार्य, तुमचं कर्तव्य आणि तुमची वागणूक ही आपल्याला मृत्यूनंतरही जिवंत ठेवते. आणि त्याच्यासाठीचाच तुमच्या आयुष्याचा प्रवास असला पाहिजे. असंच एकंदरीत साहेबांचं जीवनपट आहे, जीवनमान आहे. तुम्हाला देखील साहेबांच्या ह्या सर्व जीवनपटाबद्दल काय वाटलं जरूर कमेंट करून कळवा. की मुलाखत कशी वाटली नक्की तुम्ही कमेंट करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या पट्टणकोडलीच्या विठ्ठल वीरदेवाच्या दर्शनाला यायला मात्र विसरू नका. फोन नंबर सांगा माझा. हा, साहेबांचा 982299. हा, साहेबांचा नंबर जर तुम्हाला भेटायचा असेल, जर तुम्ही पट्टणकोडलीला आला तर त्यांच्या दर्शनाला फोनवर संपर्क साधू शकता. तर फोनवरती संपर्क साधू शकता. साहेब फोन नंबर सांगतील. 9822998746. पुन्हा सांगतो, 9822998746. तर तुम्ही हा नंबर घेतलेला आहे. जरूर साहेबांना तुम्ही फोन करूनही बोलू शकता आणि त्यांच्याशी संपर्कही साधू शकता. धन्यवाद.